आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। 1980 ते 85 दरम्यान जालना जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेल्या शकुंतला शर्मा मॅडम आहेत, ज्यांनी 1980 ते 85 मध्ये बदनापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्या विजयी झाल्या होत्या, परंतु त्यानंतर काही काळाने त्या राजकारणातून हळूहळू घरगुती अडचणी म्हणा किंवा इतर अडचणींमुळे थोडं कमी केलं, परंतु आजही त्या सक्रिय आहेत आणि सक्षम आहेत। चला बोलूयात की त्यांचा हा राजकारणाचा प्रवास कसा झाला आणि आज महिलांसाठी राजकारण हे क्षेत्र कसं आहे। नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। नमस्कार, मी सर्वप्रथम ED चॅनलच्या हार्दिक स्वागत करते की त्यांनी मला मान देऊन आज ही संधी उपलब्ध करून दिली की कमीत कमी या चॅनलच्या मार्फत जी आमची येणारी महिला आहे त्यांना काहीतरी शिकायला मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल, म्हणून मी सर्वप्रथम आपले स्वागत करते। राजकारणात कसं येईल खरं तर असे समजा विचार केले तर लग्नाच्या अगोदर मी राजकारणात नव्हते, लेकिन कॉलेजमध्ये शिकताना मी नेहमी GR CR हे इलेक्शन मी लढत होती आणि मी नेहमी विजयीच झाले, कधी म्हणजे मागे पडले नाही। आणि त्यानंतर माझा एक भाऊ होता, तो ऑल इंडिया लेवल पर तो युवक काँग्रेसच्या ते हे होता, अध्यक्ष होता आणि महेश जोशी त्यांचे नाव आहे। आणि त्यांच्यामुळं थोडा मला प्रोत्साहन मिळालं आणि मी एक तर शिक्षित होती आणि एक माझे मिस्टर जे आहे ते शिक्षित होते, पण त्यांना शिक्षण होतं, सगळे होते, पण राजकारणाची जे आपुलकी त्यांनाच होती, म्हणून त्यांनी मला पुढं केलं की तुम्ही राजकारणामध्ये या। आणि मी त्यावेळी मी नाही म्हणत होती, मी म्हणली नाही, राजकारण माझ्या काही पिंड नाही आहे, मी या राजकारणामध्ये पडत नाही। तर त्यांनी म्हटले नाही, तुला करावंच लागेल। आणि ते देवाचे उपकार म्हणा की काय म्हणा, मी राजकारणामध्ये आले। त्यावेळी मला खूप काही प्रयत्न करावे लागले, शेवटी इंदिरा गांधीपर्यंत आम्हाला, आणि सगळ्याला इतिहास माहीत आहे की इंदिरा गांधीजीने मला जे तिकीट दिले ते औरंगाबादच्या एअरपोर्टवर बदलून मला तिकीट दिले। तुमचं कनेक्शन थेट इंदिरा गांधीपर्यंत होतं। तर ते माझ्यामुळे, मी वसंतदादा पाटीलच्या मुळे मला त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली। जनरली राजकारण म्हणलं की एकदा माणूस आला राजकारणात तो रिटायर व्हायचं नावच घेत नाही, म्हणजे तो, त्याचे नातू, त्याचे पंतू ही घराण्याशाही पुढे चालत राहते। असं असताना तुम्ही 5 वर्षातच राजकारणातून थोडं बाजूला झाला। त्याचे मागे एक कारण होतं की माझे घरेलू प्रॉब्लेम होते, माझ्या मिस्टर त्यांचे ते ऑफ झाले होते आणि त्यावेळी माझी मनस्थिती बरोबर नाही होती, म्हणून मी तिकीटही मागितली नाही। आणि तिकीट नाही मागितलेत म्हणून मी कोणावर दोषारोप करू शकत नाही, कारण आणि त्यानंतर एकदा 5 वर्षाचा काळ गेला की मग माणूस मागं पडतो, आणि मागं पडल्यानंतर ते हे आजचे जे वातावरण निर्माण झाले वंश परंपरागत हा झाला की मग यांच्या मागं बायको असायला पाहिजे आणि तो मुलगा असायला पाहिजे, हे असे म्हणून परत काही संधी मला मिळाली नाही। साहेब गेल्यानंतर सगळा परिवाराचा डोलारा तुम्ही चालवला, आज काय परिस्थिती आहे, कुठं आहे मुलं, कशी आहे आज? त्यावेळी जेव्हा माझे मिस्टर वारले त्यावेळी सर्वात मोठी मुलगी माझी 11 वर्षाची होती, दुसरी 9 वर्षाची होती, तिसरी 6 वर्षाची होती आणि सर्वात लहान मुलगा होता 4 वर्षाचा। तर या सगळ्यांना सांभाळायचे होते, जबाबदारी माझीच होती। आर्थिक परिस्थिती बी माझी काही त्यावेळची बरोबर नव्हती, पण मुले सगळे चांगले निघाले, सगळ्यांनी शिक्षण घेऊन आज माझे सगळे जे मुलं आहेत ते सगळे आपापल्या जागेवर सेट आहेत। एक सर्वात मोठी मुलगी माझी, त्यांनी MBA DBM केलं, ते पुण्याला आहे, ती स्वतःचे बिझनेस करते, LICचे, कार फायनान्सचे ते तिथं करते। आणि त्यांची मुलगी आहे ती बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करते, आणि मुलगा आता कॅनडाला तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यांचं,
तर तो सर्व्हिसला लागेल. 2 नंबरची मुलगी आहे, त्यांनी बी MBBS करून ते पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, गायनोकॉलॉजिस्ट आहे ती सध्या शिकागोला तिथलं ते डॉक्टर आहे. त्यानंतर 3री मुलगी आहे, ती पण डॉक्टर आहे, गायनोकॉलॉजिस्ट आहे, ती मस्कतला आहे. आणि सर्वात लहान मुलगा आहे, त्यांनी MCM वगैरे करून आता तो ॲमेझॉनमध्ये तो वॉशिंग्टनला काम करतो. वर्षी झाल्यानंतर मग जिथं जे सेटल झाले मग तिकीट परत त्यांनाच मिळालं, म्हणजे घराणेशाही सुरू झाली. मग नंतर ते हे सगळे आले ना, तो चव्हाण होता, मग आपलं अरविंद चव्हाण आला, मग 3दा तो कुशलीचा तो काय नारायण चव्हाण. मग आम्हाला संधी भेटलीच नाही. कसं होतं? आणि नंतर मी नगर परिषदच्या अध्यक्षासाठी प्रयत्न केले, सगळी व्यवस्था झाली होती, सगळे झाले, लेकिन त्यावेळी तेच घराणेशाही. एकंदरीत राजकारण हे महिलांचं क्षेत्र नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला काय अनुभव आला? नाही, तसं नाही. महिलांनी राजकारणमध्ये यायलाच पाहिजे, कारण जेव्हापर्यंत आपण पुरुषापुढे जात नाही तर ती पुरुष मंडळी जी आहे ते नेहमी जसं महिलांचे काय काम आहे, महिलांनी राजकारणमध्ये पडायचे नाही, घराचे काम करायचे, हे जी मानसिकता यांच्यामध्ये पुरुषामध्ये ती मानसिकता ते आपण तोडली पाहिजे. कारण शेवटी घर बी चालवताना डोका पाहिजे. बरोबर, दोघं लागतात, सगळेच लागतात. आणि जे सोर्स ऑफ इन्कम आहे ते समजा ते बोलतात की आम्ही कमावून आणतो मग तुम्ही चालवतात. आज ती गोष्ट राहिलेली नाही. आज महिला का दिसत नाहीत राजकारणात? महिला ते या कारण की ते जे आजच्या वातावरण जी निर्मिती झालेली आहे ती काही योग्य नाही. कसे म्हणजे कसं नेमके काय आता तुम्ही पाहिलेलं त्यावेळेस राजकारण आणि आता आमच्या राजकारणामध्ये जेव्हा आम्ही आमदार राहिलो 5 वर्ष, आमच्या वेळेवर कोणी असे महिलावर काही लांछन लावायचे की त्यांना उच्च नीच भाषेमध्ये बोलायचे हे अजिबात नव्हते. आजची परिस्थिती आहे की महिला बी पुरुषांना तेवढेच बोलते, खालच्या लेवलवर जाऊन. म्हणजे दोन्ही हाताने टाळी वाजायला लागली. टाळी दोन्ही हाताने वाजले, पण ते काही त्यांना आपण म्हणतो ना ती काही आमची संस्कृती नाही. म्हणून आजकाल महिला बी येते 3दा विचार करते की आम्ही राजकारणामध्ये जाऊ की नाही जाऊ. केवळ आणि जर समजा जायचे असेल तर ते आमची सारखी महिला पाहिजे. केवळ आरोप प्रत्यारोप आणि राजकारण हे घरापर्यंत पोहोचलेलं आहे, त्याच्यामुळे जात नाहीत महिला. तेच ना. आता समजा माझ्याकडून काही चूक झाली असेल या माझे तुमच्या जमत नाहीये तर ते कुठेपर्यंत जातात. तुमची मुलीने काय केले, तुमच्या घरामध्ये असं झाले, तुमच्या आम्ही ओपन करू का तुमचे हे जे खालच्यावर. तर म्हणून ती महिला काय म्हणतात, आपली बदनामी होईपर्यंत आपण घरीच बसलेले बरे आहे. पर हे चुकीचे. तुम्ही तोंड द्या, तोंड दिले तर तुम्हाला ते पुढे ते म्हणतात ना गावात नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्या प्रकारे तुम्ही महिला जेव्हापर्यंत आज महिला दिवस आहे म्हणून मी सांगते महिलांना, माझी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आहे. तसे महिला मागे नाही आहे. आता आमच्या जालन्यामध्ये बघा तुम्ही, इतके क्लब झाले, इतके महिला मंडळ झाले, इतके नेहमी काही तुम्ही रोज पेपरमध्ये वाचा, व्हॉट्सअपवर बघा, चॅनलमध्ये बघा, महिलांचे काही ना काही कार्यक्रम चालूच असतात. ते काही गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर काम करत नाही की आम्हाला राजकारणामध्ये कोणी देईल की काय. ते स्वतःच्या बलावर सगळे काम करते, चांगले काम करते, कॅम्प घेते, महिलांना प्रोत्साहन देते, बचत गट मार्फत महिला पुढे येते. ते सगळे प्रकार. महिला काही गप बसत नाही. पण जो प्रकार आज राजकारणामध्ये चाललेला सक्षमपणे सुसंस्कृत जर राजकारण असेल तर ते करायला महिलांनी पुढे यावं. तर हे झालं राजकारणातलं. बाकी इतर क्षेत्रातली महिलांची आजची काय परिस्थिती वाटते नाही? बाकीच्या फील्डमध्ये समजा आता बिझनेसमध्ये महिला पुढे आलेली आहे. तुमच्या याच्या मार्फत लघु उद्योग वगैरे हे सगळे तुम्ही बचत गट म्हणा, याच्यामुळे
आजकाल तर शेतीमध्ये बी महिला सक्षम झालेले आहे. आता आपल्या ते खरपुडीच्या जे कृषी सेंटर जे आहे तिथे तुम्ही बघा महिला किती पुढे आलेली आहे. तर आता माझ्याही घराची एक मुलगी ऍग्रिकल्चर ऑफिसर झाली आता याच वर्षी. तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांना सर्व्हिस दिली आहे पुण्याला. थोडक्यात महिला सक्षम व्हायला पाहिजे तर व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं, पण ते राजकारण फक्त थोडं अडचणीचं आहे, बाकीचं सगळे आता माझीच समजा ना, माझीच मुले आहेत, 3 मुली आहेत. माझी सगळी मुली आपल्या सक्षम आहे. आपापल्या त्यांच्या फील्ड आहे त्या फील्डमध्ये ते पूर्ण सक्षम आहे. आता माझी ती लहान मुलगी आहे त्यांचे नाव बघा तुम्ही कुठेपर्यंत आहे. पण महिलांनी राजकारणात सक्षमपणे उभं राहावं असं तुम्हाला वाटतं, तर मग त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला ते फाईट तर करावी लागणार आहे महिलांना. पर समजा तुम्हाला कोणी तंबी दिली, दम दिले, तुम्ही समजा आमच्या समोर आले तर आम्ही तुमचे असे करू, आम्ही तुमची बदनामी करू, तुमचे काही प्रकरण आम्ही बाहेर काढू, तर तुमच्या मुलांचे काय आहे की तुमची मुलींचे काय आहे, हे सगळे या भीतीमुळे थोडे महिला दचकून जाते म्हणून पुढे येत नाही. तर माझ्या महिलांना एकच आग्रह आहे किंवा रिक्वेस्ट आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीला विचारा. तुम्ही निवडून आले किंवा तुम्ही पदावर आले तर हे सगळी जी गोष्ट आहे ना हे सगळे शून्य आहे. हे सगळे तर आपण असेच दबून राहिले तर आपली मानसिकता तशीच होऊन जाईल आणि आपण काही पुढे येऊ शकणार नाही. हा झाला तुमचा राजकारणाचा अनुभव. पण आमचा असा आरोप आहे की आता प्रशासनात असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये महिला मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. तुम्ही जसं म्हणलं ते पुढे यावं असं आम्हाला वाटतं. पण जसं त्या महिला पुढे यायला ते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण असं मला म्हणायचं की चुकीचे कामं किंवा भ्रष्टाचार करण्यात किंवा करप्शन करण्यामध्ये त्या पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. ते आम्ही पर ऐकून येतात, आम्हाला बी समजतात. आता आजचे जे वातावरण झालेले आहे रोज आपण पेपरमध्ये वाचतो या तहसीलदारने या एका नायब तहसीलदारने किंवा आता परवाच एक वाचलं ते वाळू रेतीच्या प्रकरणामध्ये त्यामध्ये ते अधिकाऱ्यांनी हे घेतले, सस्पेंड झाले. पण त्यांनी लाच घेतली ना म्हणून सस्पेंड झाले. तर राजकारणामधले मला ज्यावेळी आम्ही होते हे काही नव्हते, करप्शन म्हणून काहीच नव्हते. तर आजच्या तारखेमध्ये करप्शन सर्व क्षेत्रात आहे, पण करणाऱ्या ह्या महिलांचं जास्त महिलांमध्ये जास्त येऊ लागले. पण आमच्या म्हणजे ते आम्ही जो म्हणतो त्यामध्ये महिलांना डिवचल्या जातं, महिलांना सन्मान मिळत नाही. तरी मी म्हणेल हे सगळे असताना सुद्धा मी म्हणे महिला जितकी इमानदारीने काम करते तितके पुरुष करत नाही. आता 100 समजा महिला आहे त्यामध्ये अगर 3-4 महिलांनी ते करप्शन केले या चुकीचे मार्ग अवलंबले त्यामुळे पूर्ण महिला बदनाम होत नाही. पण तुम्ही महिलांचं समर्थन करत असताना करप्शनचं जे प्रमाण आहे हे ह्यांच्यातच जास्त आहे, कारण एक पुरुष असेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. हे मी एक्सेप्ट करणार नाही. कारण की मी आता जे सांगितले 100 महिला पदाधिकारी असेल प्रशासनामध्ये ते सर्व तसे नाही. बरोबर. आता सध्या आमदारकी नाही, मग सामाजिक काम तर तुमचं सुटलेलं नाही किंवा सुटत नाही एकदा राजकारणात आलेला माणूस. तर मी सध्या म्हणते ना, मी सध्या आजच्या तारखेमध्ये 1917 पासून 2017 पासून मी दक्षिण भारत सारस्वत समाजची अध्यक्ष आहे. काय करतो हा समाज? समाज आम्ही शिक्षणासाठी मुलांना मदत करतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यांना. आता मागच्या फेब्रुवारीमध्ये मी सामूहिक विवाहाचे आयोजन केलं होतं नांदेडमध्ये. आम्ही म्हणजे 2005 पासून ही आमची संस्था समजा निर्जीवच होती, त्यांना मी परत पुनर्जीवित केले. आमचे जे फंड होते काही थोडेफार ते सगळे RBI मध्ये गेले होते, ते मी सगळे RBI मधून काढून आणले ते. आणि मग त्यांच्या याच्यावर फिरत आता मी हे जे सामूहिक विवाह केले त्यामधून आम्हाला 6.25 लाख रुपये वाचले, ते मी या संस्थांना दिले.
तर या प्रकारे मी माझे काम चालू आहे. चालू आहे. आणि या दक्षिण भारत म्हटलं तर याच्यामध्ये मी 5 स्टेट आहे. बर. आंध्र आहे, केरळ आहे, गोवा आहे और महाराष्ट्र आहे. एकूण 5 राज्यांचं काम तुम्ही आता आजही या आज मी परिस्थितीत करते. करता. तर महिला दिनाच्या निमित्तानं महिलांसाठी काय संदेश द्याल? कारण तुम्ही कधी काळी खस्ता खाल्लेल्या आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं आहे, वेगळ्या प्रसंगी पायी जावं लागलं आपण मतदारसंघामध्ये. तो काळ आणि आजचा काळ ज्यात खूप अंतरही झालेला आहे. तर मग आज ज्या आधुनिक महिला आहेत, अंतराळात जात आहेत, मिलिटरीमध्ये भरती होत आहेत, पोलीसमध्ये भरती होत आहेत, या महिलांसाठी तुम्ही काय? नाही, मी तर हेच म्हणणार आहे मी महिला दिवशी की किती तुम्हाला संकट येऊ द्या, तुम्ही पुढे गेले पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची महिला पुढे आहे. तुम्ही पायलट म्हणा, मिलिटरीमध्ये पण म्हणा, प्रत्येक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये बघा, प्रशासकीय यंत्रणामध्ये बघा, सगळी महिला पुढे गेलेली आहे. आणि या परिणामानेच महिला थोडा उत्साहित होतात, त्यांना प्रोत्साहन मिळतो की नाही ती मुलगी गेली ना तर मी पण गेली पाहिजे. तर त्यांचे प्रयत्न अजून वाढतात. तर माझी सर्व मुलींना आणि महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही सगळे खंबीर होऊन कोणाचे दबावामध्ये न येता तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आणि पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये, मी राजकारणच म्हणत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न केले तो यश तुम्हाला नक्कीच मिळेल, ही माझी खात्री आहे. या होत्या माजी आमदार शकुंतलाताई शर्मा, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुढे येण्यासाठी आवाहन केलेलं आहे आणि यश तुमचंच आहे असंही सांगितलं आहे. धन्यवाद की तुम्ही मला इतका वेळ दिला आणि माझे जे विचार आहेत तुम्ही ऐकून घेतले आणि हे विचार आता सगळी महिलापर्यंत जाणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे. आणि या विचारामुळे आमची महिला पुढे येईल याची मला नक्की खात्री आहे. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.